ठाणे महापालिकेच्या महासभेमध्ये शिवसेना भाजपमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आहे। सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये। शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे, मनोज शिंदेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। विषय सुरू असतानाच राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप होतोय। भाजपकडून शिवसेनेच्या नगरसेवकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर भाजपची भूमिका कपटी वाटत असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। मीनाक्षी शिंदे ह्या स्वतः ज्येष्ठ नगरसेविका आहेत आणि महापौर राहिलेल्या आहेत। त्यांनी गेल्या 4 महासभा कशा चालतायत ते त्यांनी जवळून बघितलेलं आहे। पण पक्षाच्या प्रेमापोटी किंवा नेत्यांच्या प्रेमापोटी हे जे चाललेला गोंधळ आहे, हा खोटं बोला पण रेटून बोला या धर्तीवर त्या काम करत आहेत। मिनिट्स आहेत, ते मिनिट्स मंजुरीसाठी आतात, ती मिनिट्स आम्ही मंजुरीला विरोध करणार होतो हे त्यांना माहीत होतं, म्हणून त्यांनी हा गोंधळ घातला। कारण त्यांना हे 10 मिनिटांमध्ये सगळे विषय गुंडळून घ्यायचे आहेत। 72 मध्ये करोडोचे विषय झालेले आहेत आणि 72 हा विषय येणार आहे आणि याच्यामध्ये हजारो कोटीची कामं केलेली दाखवलेली आहेत आणि चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे 72। मग हे कुठेतरी लपवण्यासाठी सर्वांनी मंजूर करून घ्या या भूमिकेतून शिवसेना ही भूमिका करत आहे। अशा प्रकारे गेली 4 महिने ही जी सभा चालू आहे त्या 4 महिन्यामध्ये सातत्याने गोंधळ घालून अशा प्रकारची परिस्थिती, मला असं वाटतं विरोधक या टायमाला एकदम शांत आहेत, पण सत्तेत बसून आमच्या बरोबरच असताना देखील आमच्या युतीतलेच जर अशा प्रकारचं हे करत असतील तर खरं तर ते निंदनीय आहे। आणि प्रत्येक वेळी आपल्याकडूनच काहीतरी चुका होत आहेत ह्याची जाणीव त्यांना स्वतःला कदाचित नाही आहे आणि अशा प्रकारे गोंधळ करून महासभेला सगळ्यांना वेटीस धरलं जातं, महापौरांना देखील वेटीस धरलं जातं। ही काय प्लॅनिंग आहे त्यांची मला आतापर्यंत कळलेली